ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी. आजच्या या भागावरती आज आपण डू ॲज डिरेक्टेड या ग्रामर टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. म्हणजे खाली दिलेले जे काही अपूर्ण शब्द आहे यामध्ये आपल्याला काही लेटर्स म्हणजे मूळाक्षरे टाकून आपल्याला नवीन असा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर पहिला आहे बघा डब्ल्यू. या ठिकाणी आपल्याला WH हा शब्द टाकायचा आहे. WHICH विच म्हणजे कोणता, म्हणजे WHICH असा शब्द तयार होतो. दुसरा म्हटलं तर HOU. ह्या ठिकाणी आपल्याला यस टाकायचा. HOUSE म्हणजे आपल्याला यस हा शब्द इथं टाकलेला आहे. नवीन जर अपूर्ण शब्द म्हटला तर GEET, तर GREET हा शब्द इथं टाकलेला, आर शब्द आपण टाकला. नवीन शब्द म्हटला तर AGER, तर बघा AN हा शब्द आपल्याला टाकायचा आहे. ANGER. ह्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शब्द नवीन लेटर्स टाकून नवीन मिनिंगफुल वर्ड्स शब्द तयार केलेला आहे. आता बघा जो पुढला भाग आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता या भागामध्ये म्हटलं तर अल्फाबेटिक ऑर्डर म्हणजे आपल्याला ABCD नुसार जो काही क्रम आहे क्रमानुसार आपल्याला शब्द तयार करायचे आहे, शब्दांचा क्रम द्यायचा आहे. आता यामध्ये 1 2 3 4 देर आर 4 वर्ड्स. नाउ वी सिक्वेन्स these वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आपल्याला आता या अल्फाबेटिकल ऑर्डर ABCD नुसार या शब्दांना क्रम द्यायचा आहे. प्रथम कोणता, दुसरा कोणता, तिसरा आणि चौथा. 1 2 3 4. आता यामध्ये बघा पहिला आलेला आहे P. यामध्ये दुसरा जो शब्द आहे त्यामध्ये D आलेला आहे प्रथमतः. तिसरा जो शब्द आहे त्यामध्ये E आलेला आहे प्रथमतः. आणि चौथ्या शब्दाची सुरुवात B ने झालेली आहे. तर यामध्ये PDEB. तर या चारही शब्दामध्ये आपल्याला B ने सुरुवात झालेली या शब्दाला आपण प्रथम नंबर द्यावा लागेल, म्हणजे AB. B नंतर कोणता येतो, ABCD. D हा 2 नंबर द्यावा लागेल. त्यानंतर D नंतर E येतो, याला 3 नंबर द्यावा लागेल. आणि P जो आहे त्याला आपल्याला 4 नंबर द्यावा लागेल. म्हणजे ब्लोझम, डम, एक्सपेक्टंट आणि पोर्च याप्रमाणे आपण त्याला नंबर दिलेले आहे. याला अल्फाबेटिकल ऑर्डर असं म्हणतात. सेकंड म्हटलं तर इंटरेस्टेड आहे, इमिटेड आहे, इम्प्रेस आहे आणि इम्पेशंट आहेत. तर यामध्ये IN आहे, सर्वांची सुरुवात आयने झालेली आहेत. तर यामध्ये आपल्याला इथं आता दुसऱ्या सेकंड लेटरकडे जायचं आहे. IN, IM, IM. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढला जो प्रकार आहे तो आहे IN, IM. आता यामध्ये IN I आलेला आहे. नंतर जे सेकंड लेटर आहे ते N, M. आता M नंतर N असतो, म्हणजे हा शब्द आपल्याला याचा नंतर विचार करायचा आहे. आता राहिले 3 शब्द. या तिन्हीमध्ये IMI. आता IM नाही, तर IMI, IMP आणि IMP. तर यामध्ये आपल्याला याला 1 नंबर द्यावा लागेल. काय आय आलेला आहे इड IMP, IMPR, IMPA. मग याला 2 द्यावा लागेल, याला 3 द्यावा लागेल आणि याला 4 द्यावा लागेल. तर याप्रमाणे आपल्याला आपण शब्दांना क्रम दिलेला आहेत.
आता विद्यार्थी मित्रांनो, जो चौथा जो भाग आहे, चौथ्यामध्ये बघा, मेक 4 स्मॉल वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स each using the letters in the word immeasurable. हा immeasurable हा जो शब्द आहे, याचे आपल्याला कमीत कमी जितके शब्द होतील तितके तयार करायचे आहे. प्रत्येक शब्दामध्ये 3 लेटर्स आलेले पाहिजेत. मग यामध्ये जर पहिला म्हटला तर पहिला येईल तो शुअर. काय येईल? SURE. बघा, हा येईल SURE, शुअर. नंतर पुढे येईल इयर. नंतर एबल. नंतर रियल. नंतर माईल आणि नंतर सी. या पद्धतीने शब्द तयार होतात. पुढील जो प्रकार आहे पाचवा, तो राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. रिलेटेड वर्ड्स हा राईट शब्द आहे, लिहिणे याच्या संबंधित शब्द आपल्याला तयार करायचे आहे. तर पहिलं दिलेलं राईट. दुसरा जर म्हटलं तर नीटली, NEATL. नंतर डेली. नंतर पुढे आहे ब्युटिफुली, BEAUTI, ब्युटिफुली. आणि राईट पोयम किंवा राईट स्टोरी. या पद्धतीने आपल्याला त्याच्या रिलेटेड शब्द लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढला जर म्हटला तर हा घेऊया, मेक युअर ऑन मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज यूज एबल टू. एबल टूचा म्हणजे शक्य असणे. एबल टू म्हणजे शक्य असणे. म्हणजे आय एम एबल टू रनिंग फास्ट. आय एम एबल टू रनिंग फास्ट. असं या वाक्यामध्ये या फ्रेजचा उपयोग करता येईल.